सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य पंचदिनी कीर्तन महोत्सव श्री रोकडेश्वर मंदिर चकलांबा दिनांक 27 जानेवारी ते 31 जानेवारी 2021। अकल्पविश्व भावे अकल्पविश्व भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो। बेसकन कर माझा अहंकाराचा वारा न लागो राज सामाजिया विष्णुदासा भाविकाशी कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो। नामा म्हणे तया असावे कल्याण जामी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो भवने काळी ही संत मंडळी सुखी असो। महायोग पीठे तटे भीमरत्यो वरम पुंडरीका यदा तुम मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमस्ते सुमित्रा सुपुत्रादि वंद्या नमस्ते नमस्ते कैकेयी नंदनित्या नमस्ते नमस्ते वानराधीश वंद्या नमस्ते नमस्ते सदा रामचंद्रा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या किंवा करजोडी तो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल विठ्ठल। तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो। प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त पांडुरंगाचे निस्सीम लढीवाळ लाडके वारकरी संप्रदायाचे
मुख्य प्रचारक ज्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये राहून यावम जीवामध्ये केला असे श्रीमंत संत श्री नामदेवराय यांचा 4 चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी प्रार्थनीय अभंगाकडे यथामती यथावकाश चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. सर्वांना ज्ञात आहे, परंतु वक्त्याचं कर्तव्य आहे म्हणून परिहार आहे. सालाबाद प्रमाणे वर्ष दुसरं गुरुनाम गुरु ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवान बाबा यांच्या 56व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित संगीत कीर्तन महोत्सव तथा रामकथा. या कीर्तन महोत्सवामध्ये जागराची सेवा भगवान बाबा युवा प्रतिष्ठान चकलांबा गायकार यांच्या संयुक्त विद्यमाने आग्रहाने माझ्याकडे आहे, म्हणून आजच्या सेवेचा सुयोग आहे. विठ्ठल सेवा भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आहे. काल बाबांची पुण्यतिथी झालेली आहे. आपण गेल्या वर्षी कालच काला केला होता, पण बाकीच्या सर्व संत महंतांचा विचार घेऊन 5 दिवसाचा कार्यक्रम करायचा असल्यामुळे आपल्याला काला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी करायला सुद्धा चालतो. म्हणून त्या नियमाप्रमाणे 5 दिवसाचा हा सुंदर प्रकारचा संकीर्तन महोत्सव आणि यामध्ये माझी सेवा आहे. या भगवान रोकडेश्वराच्या पावन दरबारामध्ये आजची खऱ्या अर्थाने ही सेवा आहे. गेल्या वर्षीचा सप्ताह आपण गायखरावरती केला होता, पण जागेचा अभाव, परिस्थिती तिथली थोडी नाजूक आहे, म्हणून आपण या सगळ्या गोष्टी भगवान रोकडेश्वराच्या मंदिरात आणल्या. आणि यावर्षी असा निर्णय झाला, आता जोपर्यंत सप्ताह आहे तोपर्यंत हा सप्ताह इथेच होईल, यामध्ये तिळमात्र संशय नाही. म्हणून भगवान रोकडेश्वराच्या पावन दरबारामध्ये भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तुम्ही उपस्थित सर्व संत महानुभाव माझ्या विनंतीला मान देऊन आलेले हरिभक्तीपरायण परम आदरणीय हरिभक्तीपरायण वैजनाथ महाराज कोकाटे असतील, हरिभक्तीपरायण रामकथा ज्यांची तुम्ही 2 दिवस ऐकली, दोन दिवस मी केली, 2 दिवस त्यांनी केली, असे आदिनाथ महाराज गिरी, त्यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. त्याचबरोबर भालकेश्वर वारकरी शिक्षण संस्थेची सर्व आदरणीय आदिनाथ महाराज जरांगे गुरुजी, त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. ज्यांच्याकडे पाहून आम्ही संप्रदाय शिकलो, नवे ज्या घराण्यानं मला पेटी शिकवली त्या घराण्याचे आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य बंडू आबा जरांगे, त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. गायन सम्राट, गायन विशारद, संगीत अलंकार, त्यांचा आवाज ऐकल्यानंतर आणि आबाचा आवाज ऐकल्यानंतर मला असं वाटलं एकनाथ आपलं कवर टिकणार आहे. तार सप्तकातील मा सरस्वती खरंच विराजमान आहे. आमचे तीर्थराज बाबा धस, त्याचप्रमाणे माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय हरिभक्तीपरायण हनुमान महाराज तिवारी यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. आमचे हरिभक्तीपरायण छोटे महाराज संस्थेचे विद्यार्थी आहेत. सिंतवादक माझे सहकारी आदरणीय तुळशीरामजी लोखंडे भोकरदन यांचंही स्वागत आहे. आदरणीय मृदंग सम्राट, मृदंग विशारद, अनेक पदव्या ज्यांना कमी पडतात, कृष्ण महाराज चव्हाण आहेत. आमच्या भजनी मंडळातील आदरणीय विठ्ठलप्पा खेडकर आहेत. ही सर्व मंडळी, अशोक भाऊ आहेत, कल्याणदादा आहेत, उनवणे आहेत, थोरे आहेत, मारुती काका आहेत. सर्वांची नावं, आमचे जायभाई काका आहेत, आमचे खेडकर काका आहेत. या सर्व ज्यांचे घेतले नाही त्यांना राग नको हा, कारण सर्वांचे घ्यायला गेलो तर वेळ पुरणार नाही. अगदी गया मावशीपासून तर बुगा अक्का पोहोत आणि आमच्या शालन मावशीपासून तर इकडं आमच्या ताईपर्यंत सगळ्या उपस्थित संत महानुभाव, पाठीमागे आमच्या खास कीर्तनाला आलेले विनीत भैया, नागेश दादा, आकाश दादा, अजून निखिल दादा, अजून मधले दादा, सगळेच्या सगळे दादा, उपस्थित सर्व संत महानुभाव, आई माता माऊल्यांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत प्रणिपात, ज्यांचं खास या ठिकाणी स्वागत आहे. आमच्या मातोश्री आदरणीय संजीवनीताई करपे, अर्थात आमच्या मावशी, ज्यांनी लहानपणापासून वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर खरंच लेकराप्रमाणे सांभाळलं, अशा आमच्या आईसाहेब, त्यांच्याही चरणावर शिरसाष्टांग दंडवत प्रणिपात आणि कीर्तनाला प्रारंभ. दोन नावं मुद्दाम जाणून बुजून पाठीमागे ठेवली, ज्यांनी गोड आवाज दिला असा आमचा गणेश. त्याच्यासाठी एकदा जोरात टाळ्या. नाही, रोकडेश्वराच्या मंदिरामध्ये सिस्टम जुळत नाही असा गोड गैरसमज होता,
पण ही सिस्टम एवढी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही ज्या वेळेला संध्याकाळी शूटिंग झाल्यानंतर विशेष 2 नावं, त्यातलं दुसरं नाव आदरणीय मराठी हॉटस्पॉटचे संचालक तथा सहकारी नितीन भाऊ मुंडे यांचं या ठिकाणी स्वागत आहे. आम्ही त्या हॉटस्पॉटवाल्या शरददादांना फोन केला, त्यांनी विनंतीला मान दिला आणि नितीन भैया आमच्याबरोबर नुसते ITत राहिले नाही तर तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी, त्यांनासुद्धा लाख लाख धन्यवाद आणि कीर्तनाला प्रारंभ मिळालं. अकल्पित आयुष्याचं मागणं नामदेवराय भगवंताच्या समोर मागतात. मागणारे नामदेवराय आहेत, देणारा जगद्गुरु भगवान, जगताचा अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक, चालक, संघटनेचा कार्यकर्ता. जगातल्या जेवढ्या संघटना ज्याच्या पुढे नतमस्तक होतात तो जगाचा बाप भगवान पंढरीश परमात्मा आहे. मागणारे नामदेवराय आहेत. मागणाऱ्याकडे पात्रता असावी. नामदेवरायची पात्रता विचारा. जाता जाता प्रस्तावनेमध्ये सांगेल, नामदेवरायच्या पात्रतेचा विचार जर केला तर वयाच्या 5व्या वर्षी जगाच्या बापाला आपल्या ताटात घेऊन जेवणारे एकमेव संत फक्त नामदेवराय. नैवेद्य हातीचा मूर्ती दे, महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. काय ताकद आहे हो, काय ताकद आहे आमच्या संतांमध्ये. वारकरी संप्रदायाच्या संतांना बोलण्याची पद्धत फक्त आपल्या हिंदूच्याच काही नालायक लोकांची. परिस्थिती सांगू, इतरत्राचा अधिकार नाही, इतरत्र पूजा करतात. एवढंच नाही, भारतातले सोडा, महाराष्ट्रातले सोडा, भारताच्या बाहेरचे लोक आळंदीच्या पंढरपूरच्या वाटेने ज्ञानोबा माऊली गोड वाटतंय ऐकायला, किती गोड वाटतंय ऐकायला, गोड वाटतंय. मग चालायला ना ऐकायला तिथे गेल्यावर किती गोड वाटत असेल. ही संत मंडळी ज्या वेळेला जातात ना त्यावेळेला भारताच्या बाहेरचे लोक येतात. ते ढवळे शिकत असतील, केस ढवळे, माणसं ढवळे, फक्त त्यांच्या हातात इतकले लांब कॅमेरे काळे असते. पाबर का. आणि असं एखादं गोड 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 वारकरी समोर दिसले की बस त्याचा ते फोटो काढतात. असा गंध लावताना वारकऱ्याचा फोटो काढतात. गळ्यात 5-25 माळा असणाऱ्या खानदानी वारकऱ्याचा फोटो काढतात. आणि फोटो काढल्याच्या नंतर वा 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 आपल्या हिंदू धर्माचं वारकरी संप्रदायाचं कौतुक करतात. वाक्य फार गोड आहे. वारकरी संप्रदायाचं कौतुक झालेलं संत महात्म्यांचे आध्यात्मिक विचार देशाच्या बाहेरच्या लोकांना कळाले, पण अजून गावातल्यांना देशातल्यांना कळत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे बेटा. वयाच्या 5व्या वर्षी जगताच्या बापाला आपल्याकडे घेतलंय. दादा विचार केला, जेवी जेवी माय बापा करुणा करा पंढरीनाथा देवा. वडिलांनी सांगितलंय जेवण करायचंय, चला जेवायला बसा, मी ताट आणलंय. देव जेवणार आहे का. किती जणी इथे देवाला जेव घालतात. आता सगळ्या गावातलेच आहेत. बाहेर गेल्यावर म्हणत असतो आमच्या गावातलं, पण इथं काय सांगू. आता फुलसांगवीला कथा आहे, तिथल्या मावशाला विचारलं मी, इथलं कशाला. आपण देवाला जीव घालतो की नाही. बोला लवकर. घालतो ना. पण देवाला जीव घालताना कसं घालतो काय मावशी. एका चपातीच्या उंड्याचे 32 निवद करतो, एका बोंडाचे 70 तुकडे करतो,
एका कुरडईच्या काडीचा भुगा करतो, पापडाच्या तुकड्याचा भुगा करतो आणि निस्ती पळी अशी रशी लानगुळाण्याला वरून चिटकितो. आणि पुन्हा लक्ष्मीला त्या बबीकडे निवत घेऊन पाठवतो. ती बबी कोण? बबी कोण? ती शेंबडी नात, टोपल्यावाने डोकं, 2-2 लोळ्या, अर्धी अंगी फाटलेली. बबे जाय लक्ष्मीला. हा पण जाताना आता ती बबीच असती. ती इथून जातीन तिथं सिकंदरबाईच्या टपरी पुढं आपली येशी एवढसा गोटा बसलेला आहे. त्या गोट्या पुढे जाऊन बसली. बबी खाली वाटली की तिकून आखाडाचा महिना असतो. कुत्र्याची लवकंड आली की बबी एकीकड, ते ताट एकीकड, तो तांब्या एकीकड. ती बबी ती धल्लीत निवद घेती, 2-4 तिथे फेकती, 2-4 पुन्हा त्या वाटीत घेती ताटलीत आणि तशीच लक्ष्मीला जाते. आता लक्ष्मीला गेल्यावर मी सांगू का? सांगू? लय उशीर झाला, मला लय बोलायचं बरं का. सांगू का? लक्ष्मीला गेल्यावर राधा काकू, मी जेव्हा 3रीला होतो ना तेव्हा लक्ष्मी फक्त 13च होत्या तिथं. किती होत्या? 13. आता किती आहेत? 150च्या वरून तर संख्या झाली असन. हात खराब झाला बाय, लगेच 2रा गोटा किती होती तिथं. लगेच हात खराब झाला की 3रा गोटा किती होती तिथं. भाव सांगायचा आहे. लक्ष्मीला नाव नाही ठेवत मी, सूत्र लक्षात ठेवा. ती आदिमाया शक्ती आहे, तिचा तो अधिकार आहे. मला तिला नाव नाही ठेवायचं, मला फक्त तुमचा भाव ठेवा सांगायचा आहे. आणि ते कळके मळके झालेले काळे झार पाडलेले निवद त्या बबीजवळ तिथे गेली. त्या बबीला म्हणते अंगारा आण घरी, अंगारा आण. ही डंगरी म्हणते डंगरी. बबे अंगारा घरी घेऊन ये. आणि त्या इतकुशक निवदात सांगते, पप्याच्या बापाला चांगली नोकरी लागून दी, सखीला चांगला नवरा भेटून दी, आणि शेजारचं 1 एकर इकायला निघलं ते मलाच घेऊन दे, तुला निहून पांढरी भागात गाडावं विठ्ठल. एवढ्या 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 शुल्लक 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 एवढ्या एवढ्या निवदावर नो हे हा सामान्य महिमा संताचा. दुपारा 3 तास, संध्याकाळी 2 तास, पुन्हा जागायचे, पुन्हा पळायचे, पुन्हा जागायचे. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. देवा एकदा जेवून घ्या. 5 वर्षाच्या पोराला काय माहिती देव जेवतोय का नाही, काय माहिती त्याला. 5 वर्षाचं पोरग जॉनी जॉनी, इटिंग शुगर, टेलिंग लाईज, ओपन युअर माउथ, एवढंच कळेल ना. कळून कळून कळलं तर. आणि हाय एज्युकेटेड असेलच असेलच असेलच, नसतातच 5 वर्षाचे. पण लाईज जर शिकणाराच्या घरातले असले तर ते फार तर फार आय एम मम्मी, आय एम पप्पा, यू आर डॅडी, यू आर मम्मी एवढंच म्हणेन. पण 5 वर्षाच्या पोराचा भाव पहा. त्यावेळेला देव जिवत नाही, देव जिवत नाही, देव जिवत नाही. त्यावेळेला त्या पोरानं पांडुरंगाला प्रार्थना केली, विको दे तुला. अगा वैकुंठनायका करुणा करा पंढरनाथ. देवा विनंती आहे, बाबा बाहेर गेले आणि तुला जेवावं लागेल. देव जेवत नाही. ऐक ना देवा, जेवणारे देवा, जर तू रोज माझ्या वडिलांच्या हातचा नैवेद्य खात असशील ना देवा, तर तुला आज तो नैवेद्य खावाच लागेल रे देवा, खावाच लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोण कहते हे भगवान खाते नाही. अरे देव खातो रे, पण त्याला खाऊ घालण्याची वस्तुस्थिती आपण निर्माण केली पाहिजे. काय ताकद आहे गड्या, काय ताकद आहे गड्या. त्या हास केला आणि अट्टहास केल्यानंतर त्याच नामदेवरायच्या बरोबर जगाचा बाप खाली बसला. आता विषय पहा, जगाचा बाप खाली बसला, मांडी घालून जेवू लागला, ताट सर्व चकाचक आणलं. जगाच्या बापानं तो स्वयंपाकही तसाच असेल ग माय, तो स्वयंपाकही तसाच असेल. बस आपल्या घरी जावं यायच्या दिवशीच चांगला होतो. कदाचित इथे सगळ्यांनी चांगलं केलं बरं का. आपल्या गावात सगळ्यांनी पंक्ती 10-10, 12-12 लोकांच्या पंक्ती घातल्या, पण खूप छान. आमच्या मामीने काल आज वरण केलं दुपारीच ना. हा फार सुंदर केलं तर वरण, अगदी चटणी, अगदी कोरडी भाजी, सुंदर केलं तर. पण काही काही गावात सप्त्यात गेलं वरण खा. एके गावात कीर्तनाला गेलो ना, आजीला म्हणलं आजी वरण. ती म्हणली बाबड्या गप बस चुर्यव, तू हो मह वरण आणि तुला शेवट पोहत पुरण. वरणाची डाळीची गाठ नाही, असं नाही जीवन. पंचपक्वान्नाचा भेद केला. श्री बालाजी ताटामध्ये विराजमान आहे. अगदी अगदी भोसऱ्यातल्या भोसऱ्या माणसानं तो पोळी तोंडात टाकली की बस त्या पोळीचा घास, बस 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 त्याचं पाणी व्हावं. एवढं वैभवशाली पक्वान्नाचं ताट जगाच्या मालकानं चाटून हाणलं, चाटून हाणलं, चाटून हाणलं. चला पुढे, वेळ नाही आपल्याला.
हाणल्याच्या नंतर पहागड्या नामदेवरायानं ते ताट घेतलं, एका हातामध्ये 2-3 वाट्या, दुसऱ्या हातात ताट, आणि नामदेवराय उड्या मारत निघाले. आनंदाचे डोही आनंद तरंग पळत आले आणि आई समोर ताट दिलं. आई घे ताट. बाळा वेडायस का रे? देव जेवला? हो नाही, 100% देव जेवला. देवाला जीवच घालून आलोय. वेडायस का रे? आपल्या पिढ्या गेल्या पिढ्या, आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण आजा मेला, पंजा मेला, आजा मेला, पंजा मेला. देव जेवला नाही. मग तू सांगतो कसा देव जेवला? बाबा आई खरंच जेवला ग देव. विनंती करून थोडं शॉर्टमध्ये सांगतो. देव जेवला याचं प्रात्यक्षिक पुन्हा दामू शेट्टीच्या समोर भगवंताचं दाखवलं. मला भाव तुमच्या समोर ठेवायचा आहे. ते नामदेवराय ज्यांनी वयाच्या 5व्या वर्षी जगाच्या बापाला जीव घातला. आता सूत्र पहा बरं का, जगाच्या बापाला 5व्या वर्षी जीव घातलं म्हणून ते नामदेवराय आज वारकरी संप्रदायाचे मुख्य प्रचारक ठरले. मुख्य प्रचारक. याच्याही पुढे जाऊन सांगू ज्यांच्या गळ्यामध्ये विणा आहे. विणेकऱ्याला माहीत असेल नसेल मला माहीत नाही, पण ज्यांच्या गळ्यात विणा आहे त्यांना आमचा वारकरी संप्रदाय नामदेवराय म्हणूनच पायावर मस्तक ठेवतो. विडाल विणेकऱ्याला कळालं पाहिजे माझी पर्सनॅलिटी काय आहे. मी सांगत असतो नेहमी, विणेकऱ्याला विण्याची जागा कळावी, चोपदाराला चोपदाराची जागा कळावी. पहा आमचे वैजनाथ महाराज 2-2 जागा, चोपदारही तेच, विणेकरी तेच. अजिबात घाबरायचं नाही. 50 ते 60 लाख समाज फक्त एकटा चोपदाराच्या जीवावर चलतो. आम्ही तुमच्या सगळेच मागं चलू. विठ्ठल ते नामदेवरायांचं मत आहे. अकल्पाविष्य भावे तया कुळा. मागणं मागतात देवा, त्यांच्या कुळासाठी अकल्पित आयुष्याचं मागणं आहे. कोणाच्या? माझी या सकळा हरीच्या दासा. जे माझ्या भगवंताचे दास आहेत, जे माझ्या देवाचे दास आहेत, त्यांच्यासाठी अकल्पित अकल्पित अकल्पित. आता महाराज बराच वेळ झाला तुम्ही अकल्प 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 अकल्प, नेमकं हे अकल्प काय आहे? अकल्प या शब्दाचा अर्थ गणिताचे शिक्षक असतील तर ऐका. एकक दशक शतक हजार 10,000 कोटी 10 कोटी पद्म दशपद्म कर दशकर शंख दशशंख. त्याच्या पुढं काय आहे मला माहित नाही, मास्तराला माहित नाही. दोघं गपचिप. तुम्हाला 80 मला 70. विठ्ठल असे अनेक खर अनेक पद्म कितीतरी वेळेला उताने पाताने करायचे. तव्हा एक कल्प आणि नुसता एक कल्प नाही, असे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. काय अधिकार एवढे अकल्पित आयुष्याचं मागणं. पण कोणाला? जे माझ्या भगवंताचे दास आहेत त्यांना. माझी या सकळा हरीच्या दासा. बरं ठीक आहे, नामा दिलं मी अकल्पित आयुष्य नामदेवराय, पण अकल्पित आयुष्य दिल्यानंतर काहीच नाही देवा. ज्यांना अकल्पित आयुष्य दिलं ना, कदाचित त्यांना भूत बाधा होऊ शकते. कोणती? हे आपलं इकडं तिकडं इकडं खाल्लाकडं कवटी भागातले असे भूत नाही, ते भूत नाही, अशी भूतबाधा होऊ शकते. ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये कल्पना नाम काजळी असते. त्या कल्पना काजळीची भूतबाधा होऊ शकते. आणि कल्पनेची जर बाधा झाली तर कदाचित मनुष्य वारकरी संप्रदायातून बाजूला जाऊ शकतो. पहिलं कारण सांगितलं. ही कल्पना एवढी विचित्र आहे. ज्ञानोबरा या कल्पनेचं वर्णन करत असताना सांगतात, ज्ञानदेव म्हणे कल्पना काजळी. ही काजळी आहे ना, ही
जर बाजूला केली ना, बाजूला, आपल्यावरती सुद्धा काजळीच आहे कल्पना. आता कल्पना या शब्दाचा अर्थ असा आहे, काही शास्त्रकार कल्पना म्हणजे संशय सांगतात. संशय ही कल्पना नावाची काजळी आहे ना, ही एकदा बाजूला केली रे केली की दीपी दीप मेळी ओजळी जगी. लख प्रकाश जर कशाचा पडत असेल तर तो ज्ञानाचा पडतो. चलाय पुढे जाऊन सांगतो. नामदेवराय म्हणतात कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कुठल्याच काळामध्ये, वर्तमान काळ असेल, भूतकाळ असेल किंवा भविष्य काळ असेल, तीनही काळामध्ये कल्पनेची बाधा होता कामा नये. ठीक आहे नामदेवराय, नाही कल्पनेची बाधा होऊ देणार. पुढे काय करायचं सांग ना. काही नाही देवा, कल्पना स्पर्श करणार नाही. अकल्पित आयुष्य मिळालंय, त्यांच्याकडे कदाचित ज्ञान प्राप्त होईल. पण ज्ञान माणसाच्या पाठीमागे आले की माणसाला इगो पाठीमागे येतो, इगो, आणि अहंकार पाठीमागे येतो. म्हणून ज्ञान जर पाठीमागे आलं तर ज्ञानाच्या पाठीमागे अहंकार येतोच, चकारात्मक. आणि अहंकार आला रे आला, यांनी चांगल्या चांगल्याचा काटा काढलेला आहे. म्हणून देवा विनंती रे, जे माझ्या हरीचे दास आहेत ना, त्यांना अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकाशी. जे माझ्या विष्णूचे दास आहेत त्यांना अहंकाराचा वारा सुद्धा लागू देऊ नको. ज्यांना अहंकाराचा वारा लागला नाही, ज्यांना कल्पनेची बाधा स्पर्श करणार नाही, ज्यांना अकल्पित आयुष्य मिळालंय ना देवा, त्यांचं काहीच करू नको. नामा म्हणे तया त्यांचं सदैव कल्याण असू दे. असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग. ज्यांच्या मुखामध्ये अहोरात्र पांडुरंगाचं भजन आहे, बस त्यांचं सदैव कल्याण असू दे. संपलं आपलं कीर्तन. विठ्ठल अकल्पित आयुष्याचं मागणं नामदेवराय भक्त देवांच्या भक्तासाठी मागतात. सूत्र तुमच्या समोर ठेवतो. भगवंताची सेवा केली अकल्पित आयुष्य मिळेल, म्हणजे देवाची सेवा केली अकल्पित आयुष्य मिळेल, धर्माची सेवा केली अकल्पित आयुष्य मिळेल, आणि देशाची सेवा केली तर अकल्पित आयुष्य मिळेल. करायची तर सेवा तिघांची करा. बाकीच्यांची सेवा करायला जाल तर कदाचित सेवा करता करता तुम्ही मेले तरी फार तर फार तुम्ही मेल्यानंतर 2 ते 3 महिने तुमचं नाव त्याच्या पाठीमागे लागतं. इतरात्री सेवा करण्यापेक्षा भगवंताची अर्थात देवाची सेवा करा, धर्माची करा आणि देशाची करा. चला, ज्यांनी देवाची सेवा केली ना, नामदेवराय त्यांच्यासाठी मागणं मागतात, मला अकल्पित आयुष्य दे देवा, दे देवा. यांच्यासाठी अकल्पित आयुष्य दे. चला गड्या, देवाची सेवा कोणी करावी, कोणी करावी, अनेक 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 उदाहरणं आपल्यासमोर ठेवता येतील. सूत्र फार गोड आहेत, फार गोड आहेत. सेवा आहे देवाची, किती करावी सेवा. ज्या वेळेला वारकरी संप्रदायाची परंपरा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवासार चोजविली. ज्ञानोबरायांची परंपरा आली, ज्ञानोबरायांपर्यंत परंपरा आली, आणि परंपरा आल्यानंतर तिथून पुढे ज्ञानदेवांनी अर्थात ज्ञानोबरायांनी एक सर्वात मोठं कार्य केलं. काय? लोपले ज्ञान पहिला प्रचार. आणि या प्रचाराला सर्वात महत्त्वाचा मूळ उद्देश मिळाला असेल, कुठून मिळाला असेल का तुम्हाला? वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबरायांनी रचला. वाक्य लक्षात ठेवा. पण त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, वारकरी संप्रदायाला 4च वेद माहीत होते, पण 5वा वेद ज्यांनी संप्रदायाच्या समोर ठेवला तो केता तुल
आपल्या समोर ठेवली. चला पुढे, चला पुढे. उच्च नीच काही नेणे भगवंता, तिष्ठे भाव भक्ती दे कोणिया. हो मीराबाई साथ घेते विष प्याला, दामाजीचा झाला पाडे चरण लागे रोहिदास संगे, कबीराचे मागे किती सांगेल. पूर्ण अभंग पहा. त्यातलं एक 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 चिंतन जर सांगायचं झालं तर एक सवता दिवस जाईल, तरी सुद्धा एक चिंतन सरणार नाही. ज्या वारकरी संप्रदायातल्या सर्व साधू संतांनी वारकरी संप्रदायाची सेवा केली, याच्याही पुढे जाऊन वाक्य सांगू का? तळागाळातल्या या परिसरातल्या लोकांना माहीत नव्हतं वारकरी संप्रदाय काय आहे, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी तुकोबरांचा गाथा काय आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो. चला, या माझ्या मराठवाड्यातला हा जो दुर्गम भाग आहे, या भागाला माहीत नव्हतं रे अखंड हरिनाम सप्ताह काय आहे. पण त्यावेळेला उपकार आहेत आपल्या वारकरी संप्रदायावर, आपल्या संप्रदायाचे मराठवाड्यावरती परमपूज्य बंकट स्वामी महाराजांचे. आणि बंकट स्वामी महाराजांची ही परंपरा वाड्या वस्त्या तांड्यावर जर कोणी आणली असेल, ज्यांच्या पुण्यतिथीचा जागर आहे, फक्त राष्ट्रसंत भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराजांनी ही परंपरा आपल्यापर्यंत आणली. किती गोड. अरे आज एवढी सिस्टम, एवढे गायक, एवढे वादक असताना घसा दुखतोय. पण त्या काळामध्ये काय असतील? झेंड्या होते, झेंडे. आपलं ते टेंबे होते, टेंबे. रात्रभर ते टेंबे. आजही ही सगळी म्हातारी माणसं सांगतात. रोकडेश्वराचं जुनं मंदिर होतं. 7 दिवस विणा उभा केला जायचा. 7व्या दिवशी अशी लापशी हटवल्या जायची. उद्यासुद्धा गोड लापशी बरं का खायला. अगदी मसाले भातन लापशी चकाचक आहे. पहा, अशी लापशी हटवल्या जायची. आणि हटवल्यानंतर रात्रभर भजन चालायचं. दुसऱ्या दिवशी अशा लाह्या वाटल्या जायच्या. आणि लाह्या वाटल्याच्या नंतर मग तिथून पुढे हळू काल्याच्या कीर्तनाला प्रारंभ झाला. आणि मग काल्याचे कीर्तन सुरू झाली. नंतर अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाले. आणि सप्ताह सुरू होता मग नारळी सप्ताहाचा प्रारंभ झाला. आणि या नारळी सप्ताहाचं रूपांतर इवलेसे रूप लाभिले द्वारी त्याचा द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. एवढी क्रांती झाली. महाराज नाही कळाली हो आम्हाला क्रांती, नाही कळाली आम्हाला क्रांती. गाडे महाराज थोड्या सोप्या भाषेत सांगा ना. बैसोनी पाण्यावर वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाचे जयवारी कीर्ती चराचरी आरती भगवान तुळशी उगवल्या रक्त सांगलेचे दाबून दिले अभय आरती भगवान. नाही कळणार कदाचित. बऱ्याचशा लोकांना अलीकडे सवय पडली, घाण सवय पडली. साधू संतांना सुद्धा काही लोक वाटून घेऊ लागले. पण खबरदार, जर संतांना वाटून घ्याल, शुरांना वाटून घ्याल, वीरांना वाटून घ्याल तर तुम्हाला रव नरकात पडावं लागेल. विठ्ठल या महान संतांनी वारकरी संप्रदायाचं कार्य घराघरामध्ये पोहोचवलं. आणि ज्यांनी हे कार्य घराघरापर्यंत पोहोचवलं ना,
त्यांच्यासाठी नामदेवराय म्हणतात देवा काहीच नको रे, काय पाहिजे अभंगाचं पहिलं चरण. तेव्हा त्यांना अकल्पित आयुष्य दे ज्यांनी देवाची सेवा केली. देव कळाला चला देवा त्यांना अकल्पित आयुष्य दे ज्यांनी धर्माची सेवा केली. फार 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 गोड वाक्य समोर पहा. धर्माची सेवा ज्यांनी केली देवा, माहीत नव्हतं या महाराष्ट्राच्या मातीला, कळालं नाही या महाराष्ट्राच्या मातीला. अरे दिवसा ढवळ्या आया बहिणीवरती बलात्कार व्हायचे, मंदिरावरचे शिखर गळू लागले. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो या महाराष्ट्रातल्या मातीतल्या आया बहिणीवर बलात्कार होऊ लागले, अत्याचार होऊ लागले, प्रत्येक गोष्ट घडू लागली. त्यावेळेला याच महाराष्ट्रातल्या मातीतल्या एका आईनं महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला मागणं मागितलं. आई विनंती करते आई तुला, आजपर्यंत हा महाराष्ट्र परक्याच्या गुलामगिरीत वागतोय ग. इंग्रजांनी सत्ता केली आई, तरी सुद्धा आम्ही काही बोललो नाहीत ग. स्वातंत्र्य मिळालं माय, पण पर्याय नाही. स्वातंत्र्य मिळालं तरी सुद्धा आम्हाला त्रास होतोय ग आई. काय करू ग, माझ्या हिंदू धर्माच्या मुलीवरती बाईवरती अत्याचार होणं मला पावत नाही रे. मी नेहमी सांगत असतो गड्या, जगामध्ये शूरवीर त्याच वेळेला जन्माला येतात त्यांच्या अगोदर त्यांची आई जन्माला येते. ज्या वेळेला आई सांगते, आईच्या डोळ्यात पाणी येतंय. भगवान बाबा जन्माला आले याचं कारण आई आहे. पूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी भाऊ जन्माला आले याचं कारण आई आहे. एवढंच काय, हनुमंतराय रोकडेश्वर भगवान जन्माला आले याचं कारण सुद्धा माय आहे. म्हणून एकच सांगतो, आईनं कळकळीनं भगवंताला प्रार्थना करावी. आजच्या आयांना विनंती आहे, त्यांनी देवाला मागत असताना फक्त पुत्र मागा. बंटी स्वीटी पपटी बबली घंटी मंटी मागू नका. आणि लेकराचे नावं ठेवताना जरा आपल्या संप्रदायाला आपल्या घराण्याला शोभतील असं तरी ठेवा. तुम्ही म्हणाल तुपलं बघ, असं आहे ना, खरं आहे ते. आता माझ्या घरात एक बंटी आहे ना, पण ती मी नाही ठेवली, त्या बंटीच्या संटीने ठेवली. सूत्र पहा, फार गोडे, फार 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 गोडे. काय सांगा, लेकराचे नाव चांगलं ठेवा. कैवल्य, ज्ञानेश्वर, तुकाराम, त्या नावाचा इफेक्ट एवढा होतो. ज्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे लोक त्यांना आदराने म्हणतात, अय माऊल्या. काय ताकद आहे रे, काय ताकद आहे. 99% त्याला ज्ञानेश्वर ज्ञाना कुणी म्हणतच नाही, मावल्याच. वस्तुस्थिती आहे, आईनं भगवंताकडे मागणं मागावं. हे आई, लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा,
गोंधळी उभे आहेत. त्यांच्या समोर ही माय जाते, ही माय जाते, ही माय जाते आणि गेल्यानंतर हातात हळदी कुंकवाचं ताट आहे आईच्या. आई विनंती करते तुला, एकच शूर एकच वीर पुत्र माझ्या पोटी जन्माला दे गमाय, एकच घाल गमाय. अरे लड़का देना सो ऐसा देना जिसकी जग करे आज, कबीरदास जी कहते नहीं तो उससे मुर्गिया. लड़का देना सो ऐसा देना जिसकी जग करे आस, नहीं तो उससे मुर्गी भली, महीने को 150. द्यायचा असेल तर एकच 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 चंद्र तमोहंती नच तारागम, एकच शूर एकच वीर एकच राजा जिथे डबल नाही आणि बाकीच्याने डोकं नाही लावायचं. ऐका, ज्यांना कुणाला स्वतः राजाबद्दल फार स्वाभिमान आहे ना, त्यांनी त्या 15 आणि 20 हजाराच्या टरकाल्या गाडीच्या मागच्या बुटाडावर नाही लिहायचं राजे. वापकाडातच देतो. 13 हजाराची गाडी तिच्यावर मागून लिहितो रे राजे, तू टंबरळ फुटल्यालं, तो ही खोपडी नीट चावायची नाही, डीप लाईट अर्धा गेलेला आणि त्याच्या मागे लिहितो काय राजे टरकाला. माझा राजा इतका सामान्य होता का? एवढा सामान्य होता ज्या वेळेला माझा हिंदवी स्वराज्याचा राजा जन्माला आला नाही त्यावेळेला फक्त शिवाई मातेला प्रार्थना केली. 1 महिन्याचं बाळ होतं, 1 महिन्याचा बाळ होता माझा राजा. ऐक नाही, फार गोड व्याख्यान समोर आले. मी धर्माची सेवा सांगतोय ग. 1.25 महिन्याचे शिवबा होते. 1.25 महिन्याच्या छत्रपती शिवरायांना झोपवले. आजही शिवनेरी गडावर जा, तिथे गेल्यावर तिथली माती घ्या आणि तिथली माती आपल्या कपाळाला लावा आणि तिथला तो पाळणा पहा. आपला असा ढकलून द्यायचा पाळणा नाही तो, आजही जशाला तसा टवटवीत सागवानाचा पाळणा आहे. वा वा वा, काय भाग्यवान असेल रे ती माय. ती शिवनेरी चढायला गेलं तर माझ्यासारख्या पोराला 3दा गुडघे दुखीच्या गोळ्या खावा लागतात. एवढी जबरदस्त ती शिवनेरी. पहा, तिथे झोका द्यायचा, दाशीकडे झोका देण्याचं काम दिलं. माझी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब भगवान भोलेबाबांच्या आणि शिवाई मातेच्या पूजनाला गेल्या. आईचं जगदंबेचं पूजन केलं माझ्या राजानं. ऐका ना, माझ्या आईनं जगदंबेचं पूजन केलं. जगदंबेचं पूजन करून समाधी लागली. 2 तास 2.5 तास कुठे गेले कळालं नाही. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, 2.5 तासांनी माईला मुलाची आठवण आली आणि ती महाराष्ट्राची माय पाळण्याकडे आली. आलं तर पाहिलं तर शिवबा झोपलेला आहे. त्या दासीला विचारलं, का गं बाई, माझा शिवा उठला नाही? काय माय असेल, माझा शिवा उठला नाही? सूत्र पहा. त्या दासीने गोड वाक्य सांगितलं, आई शिवबा उठला होता पण एक काम केलं, फारच शिवबा रडू लागला शिवबा. म्हणून मी माझं स्तनपान त्याला पाजलं. ऐका ना, राहीना, माझं स्तनपान त्याला पाजलं आई. आणि माफ करा, आत्ताच शिवबाला डोळा लागला, लाल बुंद चेहरा झाला. महाराष्ट्राच्या त्या मातेनं पाळण्याकडे झेप घेतली. पाळण्यात गेल्या, पाळण्याच्या जवळ गेल्या आणि जवळ गेल्यानंतर 1.25 महिन्याच्या लेकराला टंगडीकडून उचलला आई. आणि टंगडीकडून उचलल्यानंतर असं उलटं केलं. शिवबाचं मुंडकं खाली, पाय वर आहेत. 1.25 महिन्याचं लेकरू किती कोळा असेल ग माय. माझ्या महाराष्ट्राचा राजा किती कोळा असेल. हे 2 बोटं घेतले, शिवबाच्या तोंडात घातले. लेकरू उलटं केलं, तोंडात बोटं घातले. लेकरानं ते पिलेलं दूध आहे, 1.25 महिन्याच्या लेकराच्या पोटातलं दूध उलटी करून बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्याच्या नंतर त्याचं तोंड पुसलं, त्याला आपल्या मांडीवरती घेतलं, स्वतःचं स्तनपान केलं.
आणि मग दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा माझ्या जिजाऊ मातेच्या डोळ्यावर येतात. शोभाला शांत केलं, पुन्हा झोपवलं आणि आता दाशीपर्यंत गेल्या. बाळा विनंती करते ग मी तुला, ऐक ना बाई, तुला वाटलं असेल वाईट, पण कल्पना कर ग, कल्पना कर, मी हे माझ्यासाठी नाही करत आहे ग बाळा, माझ्यासाठी नाही करत आहे. तरुणातल्या तरुण मुली दिवसा ढवळ्या त्यांच्यावरती अत्याचार होतात ग. कदाचित तुला असं वाटलं असेल बाळा, मी तुझं दूध बाहेर काढलं, तर ऐक ना बाळा, कुठल्या तरी दाशीचं दूध पाजून मला माझ्या लेकराला कोणाचा दास नाही ग बनवायचं, नाही बनवायचं. माफ कर बाई मला, माफ कर. दाशीच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या दाशीनं वाक्य सांगितलं, आई एवढे प्रगल्भ विचार असतील, एवढे प्रगल्भ विचार जर तुमचे शुद्ध असतील नाही, तर विनंती करते, विनंती करते त्या शिवाई मातेला, आई या लेकराला कळायला लागलं की याच्या हातामध्ये भवानी तलवार तुझ्याकडून पडावी, ही 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 एका दाशीची आर्त इच्छा आहे माते. मी माझ्या आयुष्यात काय पुण्यकर्म केलं मला माहीत नाही आई, पण फक्त एकच कर, या महाराष्ट्राच्या लेकराला उदंड 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 आयुष्य लाभू दे. एवढी प्रार्थना त्या दासीनं केली. माझे शोभा लहानाचे मोठे होऊ लागले. वयाच्या 12व्या वर्षी, वयाच्या 12व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात छत्रपती शिवरायांनी पहिली प्रार्थना केली. जिद्दीने लढला तो शिवराया, पैऱ्याला दावीला तंबीर बाणा, पैऱ्याला दावीला तंबीर बाणा. किती लढला माझ्या राजानं वयाच्या 12व्या वर्षी शपथ घेतली. चला ना पुढे. महाराष्ट्रातल्या मातीतला एक गड एक किल्ला, महाराष्ट्रातल्या मातीतला प्रत्येक प्रदेश स्वतःच्या स्वतःच्या हिमतीवरती कमवला. एवढंच नाही, आया बहिणीची जी अपूर्ण लुटत होती तिला बाण घातला. चला रे पुढे. जुन्नरच्या जवळच्या पाटलाने एका महिलेवरती अत्याचार केला. त्या पाटलाचे हात धडाच्या वेगळे केले. जिद्दीने लढला तो शिवराणा, वैऱ्याला दावीला तंबीर बाणा, वैऱ्याला दावीला तंबीर बाणा. बऱ्याच वेळेला असं होतं, दुसऱ्याच्या संपत्तीवर आपला जास्त डोळा असतो. खरं आहे ना? पण दुसऱ्याच्या संपत्तीवर कव्हाच डोळा ठेवायचा नाही बरं का. कव्हाच नाही. एका गावात कीर्तनाला गेलो आणि त्या सरपंचाने कीर्तन घेतलं होतं. ते सरपंच जरा मला दिसायला प्रेमळ दिसले. आपल्या गावातले नाहीत बरं का, प्रेमळ होते. पण तिथं जो कीर्तनाचा आयोजक होता तो माझा भक्त होता. त्याला म्हणलं, अरे का रे, ते मोदीचे घरोघर संडास आले, तुला नाही आलं का? तो म्हणला, आला असन राव बाबा, मी काय चौकशी नाही केली. मी म्हणलं थांबा, आता मला उद्याच्याला इकडंच काल्याचं कीर्तन येतो, हेदत मुक्कामाला आहे, आपण सकाळी ग्रामपंचायतला जाऊ. म्हणून आम्ही त्याच्या गावातल्या ग्रामपंचायतला गेलो. तिथं डराम सेवक बसलेले होते. काय आम्हाला नाही कळत, मी तिकडे नसतो, मी ग्रामपंचायतीत पाहत नसतो. डराम सेवकच ना, ग्रामसेवक. ते ग्रामसेवक साहेब आले. मी त्यांना म्हणलं, लहानू चंद्रभान सुकाशे असं नाव बघा म्हणलं. त्यात संडास आली का कशी, म्हणजे ते बाथरूम आलं का कसं. त्या ग्रामसेवकने भलं लय मोठं पुस्तक काढलं. ते इच किलो आणि आईनमध्ये आला तो ग्रामसेवक. इकून अर्ध पुस्तक, तिकून अर्ध पुस्तक, आणि तिने असं कसनुसं तोंड केलं, कसनुसं. मी म्हणलं ग्रामसेवकला काय झालं, ते आत्ता चांगलं होतं. ते म्हणला, महाराज तुम्ही महाराज आहे, तुम्हाला खरं सांगू का? म्हणलं खोटं ऐकायला आलो काय? बोल खरा. सांगितलं, महाराज तुमच्या नावावर संडास आलतं, पण तुमच्या गावातल्या सरपंचाने ते
अरे नव्हती अपेक्षा त्याला गावातल्या सर्व तरुणांना एक मोलाचा सल्ला द्यायचा आहे मला. परहो, आपल्याला चांगलं जगायचं, त्याच्यासाठी आपल्याला चांगलं वागायची गरजच नाही. हा, चांगले कपडे घातल्याने कोणी चांगलं म्हणत नाही. आता मी गावातलाच आहे, तुम्हाला मग सगळंच माहिती आहे. परदिवशी दाऱ्यावर गेलतो, त्याच्या आदल्या दिवशी दाऱ्यावर गेलो. आता कीर्तन झाल्यावर बी जायचंय. आपल्याला जर चांगलं वागायचं असेल, चांगलं वागायचं असेल, गोड गोड वागायचं असेल तर एकच करा रे पोरांनो, एकच करा. गड्या, तुम्ही माझे भाऊ आहात, सर्व एकच करा. तुमच्या घरामध्ये तुमची पाठ तोडून आलेली जी बहीण आहे, त्या बहिणीकडं ज्या नजरेनं पाहताना त्याच नजरेनं तुमच्या गावातल्या सगळ्या पोरीकडं पहा रे. बस छत्रपती शिवरायाचा वारसा. थोर आपलं कर्तव्य जाणून परणारीला बहीण मानून, परणारीला बहीण मानून, परणारीला बहीण. सुभेदाराची सून आहे, लखलखीत तारुण्य, सौंदर्याचा पास त्या बाईवरती आहे. आणि राज दरबारातले सगळे सांगत होते, राजा लुटा. आतापर्यंत हजारो स्त्रियांची अब्रू लुटली त्यानं, लुटानाईची अब्रू. महाराष्ट्राच्या राजानं एकच वाक्य सांगितलं, ए गप बसा. म्हणून मी नेहमी सांगत असतो गड्या परहो, गुरु चेला व्हायचा असेल तर आशाचा व्हा, चेला व्हायचा असेल तर आशाचा व्हा. ज्याचं नाव जरी घेतलं तरी तो झालेला चेला झुकल यात नवल नाही. ज्याने ऐकलंय तो सुद्धा व्हायचंय तर आशाचा चेला व्हायचं. नाही तर गुरु तसा तो चेला आणि दोघाचा परमार्थ. गुरु कुठं तर पलीकाड्यात टेकाडावर आणि शिष्य कुठं तर अलीकाड्या तळ्यात. गुरु काय करतो तर काड्या कोड्याचा गोळा करतो आणि शिष्य काय करतो तर नदाडातले मासे धरतो. जुळन का? जमन का? नाही रे बाबा, असं नाही करता येणार. मला वारसा कोणाचा आहे माहिती आहे का? वारसा कोणाचा आहे माहिती आहे का? कोणाचा आहे माहिती आहे का? चला पुढे जाऊन सांगतो. छत्रपती शिवराय म्हणतात, अरे ज्यांचा वारसा आहे ना, ज्यांचा वारसा आहे ना, त्यांचं वाक्य सांगतो, मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नाम वीर. वारसा आहे विठले हे चित्त प्रपंचापासून व म्हणते मणी बैसले से. मला वारसा कुणाचा आहे? सोने रुपये आम्हा मृत्यू के समान माणिक पाषाण खडे जैसे. ज्यांचा वारसा आहे ना ते माझे श्री गुरु जगद्गुरु श्रीमंत संत श्री तुकोबार आहे. आणि त्यांचं एकच वाक्य, परस्त्रिया सदा बहिणी माया. माझी पत्नी सोडता मला जेवढ्या स्त्रिया आहेत ना त्या माझ्या आईप्रमाणे आणि बहिणीप्रमाणे आहे. म्हणून खबरदार, जर त्या ताईला कोणी हात लावल तर थोर आपलं कर्तव्य मानून परणारीला बोलवण केलेली राजा शिवाजी राजे पर्याय नाही. पण आता पुन्हा तुम्ही जन्माला येणार का नाही याच्यामध्ये 10,000 पटीनं संशय. धन्य तो राजा शिवाजी झाला. छत्रपती शिवरायांनी इसवी सन 1600 सालात देह ठेवला. रायगडावरती माझ्या राजाला ठेवलंय. अरे महाराष्ट्र रडला यात नवल नाही, महाराष्ट्र रडला यात नवल नाही रे. चला पुढे जाऊन सांगू का तुम्हाला. माणसं रडले यात नवल नाही, दगड माती रडली यात नवल नाही रे पोरांनो. पशुच्या डोळ्यात पाणी यावं रे. माझे राजा
माया करुणारा राजा रे. राजा आता महाराष्ट्राचं कसं होणार रे, कसं होणार रे? या महाराष्ट्राच्या मातीला कोण तारणार राजा, कोण तारणार? कोण रडत होतं सांगू का आई? कोण रडत होतं सांगू का? एक चार पायाचा वाघ्या नावाचा कुत्रा रडत होता. दादा रायगडावर गेलात तिथे समाधी पाहिली. पहिली समाधी कोणाची आहे? वाघ्याची. राजा का गेलात? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आता आमची राहण्याची इच्छा नाही राजे. का गेलात राजे तुम्ही? का गेलात? मुखाग्नी दिला माझ्या राजाला. वा, मुखाग्नी दिला राजाला. आणि मुखाग्नी दिल्यानंतर त्या अग्निज्वाळा दिसू लागल्या त्या वाघ्याला. नाही राजा, आता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मला राहण्याची इच्छा नाही राजा. आता मी थांबणार नाही राजा. बस सगळ्या नाही राजा. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही नाही ना राज, बस मला तिथे नाही राहायचं, नाही राहायचं. या लोकांना मन येतो, या लोकांना भावना आहेत. हे मन असलेले, भावना असलेले लोक खोटं का होईना पण रडायचं सोंग करतील. राज मला खोटं नाही रडता येत ना, खोटं नाही रडता येत राज. यायचे मला तुमच्या बरोबर. भागड्या त्या अग्निज्वाळा पाहिल्या आणि त्या वाघ्या नावाच्या कुत्र्यानं त्या अग्निज्वालेमध्ये, त्या चितेमध्ये उडी घेतली आणि स्वतःला संपवलं. महाराज संपवलं. सूत्र लक्षात ठेवा. देशाला बाजी लावली त्याने वाघ्या नावाचा कुत्रा गेला. सूत्र पहा बरं का. वाक्य लक्षात ठेवा. ज्या राजाने महाराष्ट्राच्या मातीची सेवा वयाचे 53 वर्ष केली, त्या राजाने महाराष्ट्राच्या इमातीची इमाने इतबार सेवा केली ना, त्या राजासाठी, अर्थात त्या धर्मवीर राजासाठी माझे तुकोबराय म्हणतात काय? अकल्प आयुष्य भावे तया त्यांच्यासाठी अकल्पित आयुष्य. ज्यांनी धर्माची सेवा केली त्यांच्यासाठी अकल्पित आयुष्य. आणि शेवटचं वाक्य, फक्त माझे 8 ते 10 मिनटं राहिले. ज्यांनी देशाची सेवा केली ना दादा, त्यांच्यासाठी सुद्धा अकल्पित आयुष्य माझ्या भगवंताकडे मागितलं. ज्यांनी, त्यांचं नाव नामदेव राय, ज्यांनी देशाची सेवा केली. अरे अरे काय सेवा केली, काय सेवा केली. माझ्या या चकलांबा नगरीचं केवढं मोठं भाग्य आहे, केवढं मोठं भाग्य आहे. जवळजवळ माझ्या माहितीस तो 18 ते 20 भारत मातेची सेवा करणारे जवान या चकलांबा गावामध्ये. एकदा त्यांच्या आईबापासाठी जोरात टाळ्या वाजवा. मला बाकीचं काही आठवत नाही, पण आमचे कमलाकर अण्णा, उद्धव फौजी, कल्याणरावजी दौंड साहेब हे ज्या वेळेला 1993 बरोबर ना, कारगिलचं युद्ध ज्या वेळेला झालं त्यावेळेला ही माणसं बसस्टँडवरती सोडायला गेली होती. या माणसाला बसस्टँडवर सोडायला सगळं गाव गेलतं, अख्खं गाव. आणि सगळं गाव ज्या वेळेला गेलतं ना, त्यावेळेला सगळ्या गावातले लोक फक्त या 2-3 माणसाकडे असं पाहत होते, असं पाहत होते. गड्यांनो, भगवान बाबांचा, रोकडेश्वराचा, नगद नारायणाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. जा रे, जा रे, जा 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 जा, यशस्वी भव, यशस्वी भव, यशस्वी भव, असं म्हणून ज्या वेळेला त्या गाडीत उभा केलं महाराज, त्या गाडीत ज्या वेळेला त्यांना बसून दिलं त्यावेळेला कदाचित मी 3रीला नाही तर 4थीला असेल. असं वाटत होतं मायबाप, ही माणसं नाही, तो ही माणसं नाही, ती देवदूत आहे, देवदूत आहे, देवदूत आहे. आता काल परवा माझ्या देशाचा एक जवान शहीद झाला. एवढं एवढं वाईट वाटतं रे, एवढं वाईट वाटतं. अरे काही काही मुलं तर असे जातात रे, असे जातात ज्यांचं स्वतःचं लग्न झालेलं नाही. आई बापांना एकच बहीण आहे, तिचं लग्न करायचंय. चला पुढे जाऊन सांगतो, पुढे जाऊन सांगतो. बहीण लग्नाला आली, हुंडा द्यायचा आहे. एकीकडे बहिणीला स्थळ आलं, दुसरीकडे याला आलं. पण हा म्हटला, आई आपण काय करू, ताईचं लग्न अगोदर करू, आणि ताईचं लग्न झाल्यानंतर मग माझ्या लग्नाचा विचार मी तुला सांगेन.
बहिणीच्या लग्नाचा हुंडा देण्यासाठी नोकरी करणारा माझा भारत मातेचा जवान बहिणीचं लग्न जवळ आलंय, हुंडा दिला, कार्यक्रम पत्रिका ठरली, पत्रिका छापल्या आणि आता तो गावाकडे यायचा आहे, आई गावाकडे यायचा आहे ग. पण गावाकडे येत असताना संध्याकाळी गावात फोन केला, आई उद्याची सुट्टी डिक्लेअर झाली का? उद्यापासून जवळजवळ 2.5 ते 3 महिने मी गावात राहणार आहे. सगळ्या मित्रांना ग्रुपवरती टाकलं, पोरांनो मी येतोय रे गावात, मी येतोय रे. किती आनंद झाला, किती आनंद झाला. सगळे पोरं गोळा होतात, अरे आपला लंगोटी यार येणार आहे, आपला मित्र येणार आहे उद्याच्याला, त्याच्या बहिणीचं लग्न आहे, आपण आनंदाने धिंगाणा करूया, मस्तीत ताईचं लग्न लावूया आणि मग याला पोरगी बघूया. हे मित्रांचं काम असतं. संध्याकाळी सर्वांना फोन केला, 8ला ड्युटीला गेला आणि पहाटे 4ला त्याची ड्युटी संपणार होती. वाघा बॉर्डरवरती माझ्या त्या जवानानं 3:55 झाले. आता ड्युटीचे फक्त 5 मिनिटं राहिले होते. आई आपल्याला 3, 4, 5 दिवसाच्या सप्त्याला यायला कंटाळा येतो, पण एक वाक्य सांगतो ग माय, हा सप्ताह ज्यांच्या जीवावर चालतो ना, तो भारत मातेचा एक जवान 1 सेकंदभर जरी डोळा इकडे तिकडे केला तर मृत्यूला सामोरं जातो. काय ताकद आहे गाई, काय ताकद आहे. 3:55 झाले, 5 मिनिटामध्ये दुसरा गार्ड येणार आहे. आता सोडायचे तेवढ्यात हमला होतो आणि हमला झाल्याच्या नंतर माझ्या देशाचा जवान त्याच ठिकाणी धारातीर्थी पडतो. धारातीर्थी पडत असताना त्या जवानाच्या छातीत गोळी लागली आहे. त्याचे सहकारी पडत येतात, त्याला उचलून घेतात. का रे रामराव, कस काय रे, कस काय झालं रे? काही नाही रे, अजिबात घाबरू नका रे, विनंती करतो. बाप माझा मरून गेला रे लहानपणी, फक्त माझी आई आहे रे आणि एकुलती एक बहीण आहे रे. माझी ताई उद्या सकाळी माझी वाट पाहणार आहे रे. तिला येताना मी वचन दिलं होतं, ताई तुझ्यासाठी मी चांगल्या साड्या आणील ग, ताई तुझ्यासाठी मी सोनं आणील ग. ताई विनंती करतो, फक्त माझ्या त्या बहिणीला आणि त्या आईला घरापर्यंत जाईपर्यंत सांगू नका रे, तुझा भाऊ गेलाय. हातामध्ये ताट घेऊन उभी असेल माझी बहीण. वयाच्या 22व्या 23व्या वर्षापासून वैधव्य स्वीकारलेली माझी म्हातारी माय तिथे बसलेली असेल आणि बसलेल्या माईसमोर संकट उभा असेल. माझ्या आयुष्यातलं एकुलतं एक लेकरू होतं, ते सुद्धा भगवंता तू घेऊन गेलास. फक्त विनंती करतो रे पोरांनो, माझ्या घरी गेल्यानंतर तेवढं सांगू नका रे माझ्या आईला. ज्यावेळेला माझी माय पाहिल ना त्यावेळेला पाहू द्या, पण तोपर्यंत सांगू नका. आणि सांगितल्यानंतर ज्यावेळेला माझी माय त्या पेटीजवळ येईल ना त्यावेळेला माझ्या आईला एवढीच विनंती करा, आई तुझ्या लेकरानं संदेश पाठवला ग माय, काहीच करू नको, तुझ्या लेकरानं संदेश पाठवला. आई ज्यावेळेला माझी बॉडी पाहशील ना त्यावेळेला विनंती करतो, आई तुला, आई रडू नको ग, रडू नको. असं म्हणत 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 त्या लेकरानं स्वतःचा प्राण सोडला. वाऱ्यासारखी बातमी गावामध्ये गेली, लग्न 8 दिवसावर आलेले. बहीण वेडी आहे. बहिणीनं विचार केला, बाळा दादा सकाळ कधी होती रे, तू घरी कधी येणार आहे? बहीण पहाटे 4 वाजता उठली. माझ्या दादांना धपाटे आवडतात, धपाटे करून ठेवले. जी बहीण पुन्हा सकाळी 6 वाजले. आई अगं 6 वाजले, दिवस उजडत नाही, तिला बहीण म्हणतात ना. धपाटे केले, दारापर्यंत जाते, कारण जगात बहीण जेवढी प्रेमळ आहे तेवढं कोणीच नाही माय. नात बहिणीचं माया दूध सारे दहा वाजले, 11 वाजले. त्या गल्लीत कुणी शिरायला तयार नाही. म्हातारी आई 3दाच दारापर्यंत जाते. दीदी अगं अजून नाही का आला पोरगा? गावातले गल्लीतले लोक कुठे गेले? सगळ्या गावाला सांगितलं, सगळे मारुती रायाच्या तिकडेच थांबा, पण आईच्या समोर कोणी जाऊ नका. सूत्र लक्षात ठेवा, मी अकल्पित आयुष्याचं मागणं मागतोय. दुपार झाली, 2:30चा टायमिंग झाला. बरोबर 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 आवाज आला आणि
आवाजाच्या दिशेनं त्या म्हाताऱ्या डोळ्यानं पाहिलं बाई ग, वरतून तर हेलिकॉप्टर आलं ग. माझ्या लेकराच्या अंगात जसा कपडा असतो त्याच कलरचं हेलिकॉप्टर आहे ग बाई. कदाचित माझा राजा तर नसेल आला ग घेऊन. आई आहे ना ती, मुलाची कशी कल्पना करू शकते, कशी करू शकते. हेलिकॉप्टर थांबल्या जातं, सगळं गाव वाटी लावायला येतं. मारुतीरायाच्या मंदिरापासून मिरवणूक निघते, थेट आईच्या दारापर्यंत येते. 7-8 जवान त्यातले खाली उतरतात आणि उतरल्यानंतर आईकडे जातात. का रे ए बबली, ए राजेश, ऐकणार रे, सगळे आलात रे, तुम्ही लग्नालाच आलात ना. माझा राजू कुठे रे, माझा रामराव कुठे. आई चला ना, रामराव आलाय, पण आता एवढीच वेळ त्याला तुम्हाला भेटायचं आहे. ज्यावेळेला ती माय जवळ येते, पेटीच्या तिरंग्या झेंडा असा बाजूला करते ना, त्यावेळेला तो रामराव पाहते, काय म्हणत असेल आहे. चिट्ठी न कोई संदेश जाए कौन न दे, जहां तुम चले हो, जहां तुम चले. बाळा असा गेलास, लग्न करायचे रे ताईचं. ती ताई पळत येते, तिच्या हातात राखी जवळ असते, नेमकीच रक्षाबंधन जवळ आलेलं असते. ती ताई सांगत असते, दादा मला परवा सांगितलं रे तू, मी तुला राखी बांधायला येतोय. दादा लग्न नाही होणार रे माझं, लग्न राहणार नाही रे माझं, लग्न तर होईलच रे दादा, माझ्या लग्नामध्ये तू नसेल रे. दादा दादा बाबा गेल्यापासून तू मला माझ्या आयुष्यामध्ये बापाची जागा दिलीस, बाबा गेल्यापासून माझ्या आयुष्यामध्ये भावाची जागा दिलीस. एवढंच काय दादा, बाबा गेल्यापासून आजपर्यंत मला काहीच कमी पडू नाही रे दिलं दादा तू. इथून पुढे मागायचं ते कोणाला मागू रे. म्हणून नेहमी सांगत असतो गड्या, जगात बहीण आईबाप गेल्यानंतर फक्त भावालाच मागते, भावालाच मागते. आई सांगते, बाळा गेलास राजा तू, एकच काम कर बाळा, एकच काम कर. काही जरी झालं तरी त्या भगवान परमात्म्याला प्रार्थना करून, देवा जन्माला घालायचा असेल तर असाच हिरा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि एक वाक्य लक्षात ठेव बाळा, पेटी उघडल्या जाते, त्या लेकराला आपल्या हृदयाशी धरते, ढसा ढसा रडत नाही ती माय. एकच वाक्य सांगते, बाळा शपथ आहे तुला माझी, तू विसरू नको लढीवाळा, आईचा उपकार विनंती करते बाळा, तुला विसरू नको या आईला. आणि देवा पुन्हा जर जन्माला घालायचंच असेल तर अशा शूरांना घाल. नामदेवराय म्हणतात, ज्यांनी देशाचं रक्षण करता करता वयाच्या 22व्या वर्षी स्वतःच्या आयुष्याची राख केली ना, त्यांच्यासाठी एकच मागणं, अकल्प आयुष्य ज्यांनी देवाची सेवा केली त्यांना अकल्पित आयुष्य, ज्यांनी धर्माची केली त्यांना अकल्पित आयुष्य, आणि ज्यांनी देशाची सेवा केली त्यांच्या मुळासाठी अकल्पित आयुष्याचं मागणं. आणि एकदा का अकल्पित आयुष्याचं मागणं तू दिलं ना देवा, त्यांना अकल्प आयुष्य दिलं ना, त्यांच्या कुळाला काहीच लागत नाही. कल्पनेची
कुमाई हो पार हर या हर 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 कुमाई शोभाबाई तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न होकवणे काळी ही संत मंडळी सुखी असो अभंगावरती जेवढं बोलता येईल तेवढं माझ्या बुद्धीनं माझ्या वाणीनं यथामती यथावकाश चिंतन मी केलेलं आहे. फक्त एक संदेश सांगायचा. बस दादा खाली एक संदेश सांगायचा आणि तो संदेश सांगून मी कीर्तनाला या ठिकाणी थांबवणार आहे. महाराष्ट्राचं लोकप्रिय असणारं उभ्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे. कुठलंही कीर्तन ऐकायचं म्हटलं की ज्या चॅनलचं अग्रगण्य नाव घेतलं जातं असं मराठी हॉटस्पॉट चॅनल आदरणीय आमचे शरद दादा आणि त्यांचं हे चॅनल आहे. त्या चॅनलच्या माध्यमातून आपला पूर्ण ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवान बाबांचा हा पुण्यतिथी सोहळा कीर्तनाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. जवळजवळ 14.5 ते 15 लाख त्यांचे सबस्क्रायबर आहेत. 15 लाख लोक ज्यावेळेला चकलांब्यातला हा पुण्यतिथी सोहळा पाहतील त्यावेळेला निश्चितपणे सर्वांना आनंद होईल. बाहेर गेलेले लोकसुद्धा म्हणतील वा चकलांब्याचा भगवान बाबांचा सोहळा आम्हाला आमच्या घरामध्ये पाहायला मिळाला. अत्यंत भव्य दिव्य स्वरूपातला आपला नामसप्ताह झालेला आहे. सर्व कीर्तनकारांची कीर्तनं अत्यंत भव्य दिव्य झालेली आहेत. त्यामध्ये फक्त रात्री बाबांची अब्सेंटी झाली, तीसुद्धा बाबांच्या काही कारणास्तव झाली. बाबांना काम होतं म्हणून झाली. उद्याचं कीर्तन बरोबर आई ऐका. आपल्या गावाला नियमाचं पालन नाही, 100% नाही बरं का. एकच विनंती आहे, घरी फक्त सकाळी आंघोळ्या करायच्या, असलं सुनाने ठेवलेलं तेवढंच खायचं, नसलं तर नीट मंदिरात यायचं. बरोबर 10 वाजता म्हणजे 10 वाजता कीर्तनाला सुरुवात होईल आणि 12ला म्हणजे 12लाच कीर्तन संपेल. 12ला कीर्तन संपल्यावर 12 वाजून 10 मिनिटांनीच पंगत होईल. कारण की आशुभ भाऊनी आचार्याला सुद्धा तसं सांगितलं, भाऊ 11:15ला तुझा स्वयंपाक रेडी पाहिजे. एवढीच विनंती फक्त तुम्हाला करतो. आणि आणखी ज्यांचं नाव खरंच अगदी उल्लेखनीय कार्य करणारं माझं भगवान बाबा युवा प्रतिष्ठान, ही सगळी तरुण मुलं, सर्व तरुणांनी सहकार्य केलं. अगदी ज्यांनी नोकरीला लागलेले सर्व कॅन्डिडेट आहेत. उद्धव पोलीस असतील, आमच्या बाळासाहेब शामसरचे बंधू असतील, भारत गाडे असेल, गणेश खेडकर असेल, ही सगळी मंडळी, संतोष जायभाई असेल, आता माझं सगळं परिचित नावं मला वाटतं नाही, गणेश खेडकर असेल, राहुल खेडकर असेल, त्यानंतर आणखी प्रामुख्यानं जायभाई आपल्या राजूभाऊचा मुलगा असेल, आणखी अशी बरीचशी मंडळी आहेत, मुलं आहेत. त्यांना फक्त एक शब्द टाकला की बाबांनो भगवान बाबांचं हे कार्य आहे आणि या कार्यामध्ये तुम्ही मला 2100 रुपये द्या. 21 सेकंदसुद्धा लागू दिले नाही. या सर्वांचे आभार व्यक्त करतो. असंच भगवान बाबा तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि जाता जाता फक्त एक संदेश मी तुमच्यासमोर ठेवतो. वंशाचा दिवा पाहिजे, दिवा पाहिजे, दिवा पाहिजे, म्हणून त्या दिव्यासाठी पंथीला विझवू नका. आयुष्यामध्ये मुलगाच सर्वस्व आहे असा विचार जर तुम्ही कदाचित करत असाल तर एक वाक्य त्या मुलीसाठी सांगतो. प्रत्येक गावागावामध्ये आज स्त्रीभ्रूण हत्या होते, गर्भपात होतात. वंशाचा दिवा पाहिजे म्हणून त्या वंशाच्या दिव्यासाठी पंथीला विझवू. 9 महिने 9 दिवस झाली जगभराची गाई, वंशाची देवाई नको पण ही क्लिप ऑडिओ आहे, आता व्हिडिओ टाकतोय. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार मुले आया सारे अग माझ्या चिमुकल्या तुझी वंशाच्या पण अविचाराने माझा नको करू घात, जन्मभर ठेवलाई मी तुला अग तुझ माझं नशीब अन तुझ माझी पुन्हा वंशाच्या दिव्याई
नको पण ती विजवू आई मी तुझ्या पाया पडते ग म्हणून मुलीला कधी गर्भात मारू नका कारण ती पोरगी किती जीव लावते ना माझं कट्ट इथंच बसलेली आणि पोरगी इथंच बसलेली जर बाहेर गेलो आणि कथीतून रिटर्न येत असताना जर यानं फोन केला घरून तर ते पहिलं सांगतं पप्पा सायकल बूट बॅडमिंटन आणि तो फुटबॉल एवढं घेऊन या कोण सांगत ही पाणी पाजणारी जात जे पाणी पाजणार ना ते सांगते पण लेकीला विचारलं ना तर माझी मुलगी एकच वाक्य सांगते पप्पा तुम्ही घरी कधी येणार आहात वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विजवू आई लेक वाचली तर देश टिकेल एक मुलगी वाचली म्हणून भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या राष्ट्रपती महामहिम प्रतिभाजीताई पाटलासारख्या राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्या अरे 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 काही सौभाग्य गड्या काही सौभाग्य गड्या भाग्य सांगेल रे म्हणून मुलीच्या गर्भपात करू नका आई विनंती करतो 3-4 होऊ द्या आणि घाबरूच नका अजून जवळजवळ 1.5 वर्षांनीच ह्याच वर्षी बऱ्याच लोकांनी पैसे घेतले 1.5 वर्षांनीच अजून 50, 55, 58, 60 लाख रुपये पोरीच्या बापाला दी तहा ह्या पोरगाला पोरगी नाही तर तहा पोरगा गावात वळू सोडेव लेक वाचवा देश वाचवा निसर्गाचा समतोल पाळा झाडे लावा झाडे जगवा आणि शेवटचं वाक्य सांगतो वैर करुणे राग धरुणे कुणाचा माझ्या भावा बहिणो तोल सावरा मनाचा तोल सावरा वैर करुणे कुणासी राग धरुणे मनाचा ज्ञानेश्वर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य पंचदिनी कीर्तन महोत्सव श्री रोकडेश्वर मंदिर चकलांबा दिनांक 27 जानेवारी ते 31 जानेवारी 2021